अनेक जाती महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांची नावही अनुसूचित जातीच्या लोकांना माहिती नसतील. अरे या आमच्या पण जाती आहेत म्हणून. अशा जातींना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि या जातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण खरंच कमी आहे. खरंच हे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. अशा जातींना शिक्षण मिळालं पाहिजे ही आमचीही मागणी आहे. आणि म्हणून शिक्षण, म्हणून आर्टिकल 21C बाबासाहेबांनी लिहिलं की एज्युकेशन फ्री आणि कंपल्सरी असलं पाहिजे. आणि ही स्टेटची जिम्मेदारी आहे. तुम्ही एज्युकेशन तुम्हाला द्यायचं नाही. तुम्ही लोकांना म्हणजे एज्युकेशनचं प्रायव्हेटायझेशन तुम्ही करताय आणि शिक्षण एवढं महाग करून ठेवलंय. मग या जातींपर्यंत शिक्षण कसं पोहोचेल? या जाती शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना शिक्षणाचा प्रचार प्रसार यांच्यापर्यंत झाला पाहिजे. हे न करता तुम्ही या जातींना SC पासून वेगळे करताय आणि त्यांना नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देताय. नोकरी कधी त्या जातीची लोक नोकरीत कधी जातील? जर त्यांचे एज्युकेटेड लोक असतील तर. आता काय षडयंत्र होईल की 3 वेळा ऍडव्हर्टिजमेंट काढली जाईल. एखादं पद असेल, अहेरी जातीसाठी जर त्यांना एक पद भरायचं असेल, मग या जातीसाठी जर त्या सीट्स राखीव ठेवलेल्या आहेत, तर अशा वेळेस त्यांचा जर कॅन्डिडेट सापडला नाही तर पहिल्या वेळेस ते सांगतील कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल. दुसऱ्या वेळेस ही ऍडव्हर्टिजमेंट दिली जाईल. दुसऱ्या वेळेसही त्यांना या जातीचा उमेदवार सापडणार नाही. तिसऱ्या वेळी सापडणार नाही. आणि 3 वेळा ही लोक म्हणजे आम्हाला अॅट्रॉसिटी कशी सामना करावा लागतो. एखाद्याने पब्लिक लाईफ मध्ये किंवा पब्लिक स्ट्रक्चर मध्ये जर आम्हाला शिवी दिली म्हणजेच अॅट्रॉसिटी होत नाही, तर दाराच्या आड लपून इंटरव्ह्यू घेत असताना आमच्या रिमार्क समोर जर लिहिण्यात आलं की कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल, हा सगळ्यात मोठा अॅट्रॉसिटीचा प्रकार आहे. शिवी दिली तर आम्ही एखाद्याला तोंडावर शिवी तरी देऊ शकतो. आम्हाला कळतं तरी की हा समोरच्याने आम्हाला शिवी दिली, जातीसूचक शिवी दिली. पण कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल ही अशी शिवी आहे जी आमच्या पिढ्यांना बर्बाद करते. आणि हे जे इंटरव्ह्यू घेण्यासाठी जे आज कॉलेजियम मधले तिवारी त्रिपाठी जसे बसतात, तसंच या तिवारी त्रिपाठी आम्हाला ही शिवी देऊन जातात की कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल आणि अख्खी पिढी ती बर्बाद होते.